घरगुती कॅटरिंग आणि ऑर्गॅनिक कॉस्मेटिक्स अँड प्रोडक्ट्स यांमध्ये फरक आहे ना? युअर राईट सर. वस्तूमध्ये आहे, पण सेलमध्ये वस्तू विकत घेणाऱ्या व्यक्तीच्या इमोशनचा जास्त विचार करायला लागतो ना. एक्सप्लेन इट. सर, आम्ही परळमध्ये राहतो. आमच्या एरियामधली माणसं आमच्याकडून जे टिफिन घेतात यांचा विचार करून आम्ही आमचं प्रोडक्ट सेल करतो. म्हणजे बघा, आम्ही जर त्यांना असं सांगितलं की एका टिफिनची किंमत 1000 रुपये आहे, तर आमच्याकडून ते नाही घेणार. किंवा आम्ही असं म्हटलं की रोज आम्ही चायनीज देऊ डब्यात, तरी पण कोणी नाही घेणार. आमचे डब्बे अशा लोकांसाठी आहेत जे सकाळी लवकर उठून आवरून आमच्याकडून टिफिन घेऊन घाईघाईने कामाला जातात, म्हणजे अगदी कल्याण डोंबिवलीपर्यंत. अशा लोकांसाठी डब्बे आहेत जे रात्री थकून घरी येतात, ट्रेनचे धक्के खाऊन येतात, काम करून येतात आणि त्यांना असं शांत सुखाने बसून घरचं जेवण खायचं असतं. सर, आमच्या डब्यांना अशी स्टाईल नसते, म्हणजे लोकांचं पोट ना प्रेमाने भरतं. आणि आम्ही ॲडव्हर्टाइजमेंट अशी बोर्डवर नाही करत मोठा वगैरे. लाडू सम्राटच्या बाहेर एका कागदावर जरी लिहिलं ना तरी आमची जाहिरात होते. दिवाळीत आम्ही चिवड्यांच्या पाकिटांबरोबर ना 4 लाडू सुद्धा देतो, कारण आमच्याकडून जे टिफिन घेतात ना ते आपल्या घरापासून दूर राहतात, म्हणून त्यांना घरी पण जाता येत नाही. त्यासाठी ना त्यांनी चिवडा जरी मागितला ना तरी आम्ही घरचे 4 लाडू देतो, त्यांचं तोंड गोड करतो आणि त्यांना घरची आठवण करून देतो. आमचं सेल असं असतं सर, समोरच्या व्यक्तीला काय पाहिजे हे ओळखून ना प्रोडक्ट सेल केलं पाहिजे, इतकं मला कळतं. सगळं बरोबर आहे, पण मिस परब, ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स हे लोकांपर्यंत पोहोचवायचं तुमचं काम असणार आहे, ते कसं करणार? सर, आपण भारतात राहतो. आयुर्वेद आपण जगाला सांगितलं. आपला देश कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे सकस अन्न निर्माण करणं आणि त्याचा पुरवठा करणं हे आपलं मुख्य काम होतं. आणि आपले बाकीचे व्यवसाय सुद्धा शेतीशी संबंधित आहेत. काळानुसार गोष्टी बदलल्या, लोकांना जास्तीचं पीक घ्यावं लागलं, म्हणून त्यामध्ये केमिकल्स वापरली जाऊ लागली. सर, एक सांगायचं आहे की माझ्या गावी एक आजी 100 वर्ष जगल्या. तर सतत बोलायच्या की आम्ही तर सकस अन्न खाल्लं, स्वच्छ हवा मिळाली, आम्हाला नाही लागली कधी औषधांची गरज. आता सर, तुम्हाला पण माहिती आहे की आपण लोकांना स्वच्छ हवा तर नाही देऊ शकत, पण आपण त्यांना केमिकल्स नसलेल्या गोष्टी देऊ शकतो. म्हणजे आपल्या ऑर्गॅनिक प्रोडक्ट्समध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल्स नसतील. आपलं पहिलं टार्गेट हे असेल की लोकांना ह्या बाबतीत अवेअर करणं, त्यांना केमिकल्स फ्री नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या वस्तूंची ओळख करून देणं. पण आपलं प्रोडक्ट हे महाग आहे, हे लोकांना तुम्ही कसं पटवून देणार? विनायक आला. विनायक आला. या आले का? हो, या 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 वहिनी या. नमस्कार. नमस्कार नमस्कार वीणा वहिनी. हा, नमस्कार नमस्कार नमस्कार. या गौतम, ये ये हो हो, ये. गौतम हो, गौतमराव गौतमराव. या या, बसा बसा या. ताई ये ना, ये ये बस बस बस. वहिनी, माझी मोठी बहीण उमाताई. नमस्कार नमस्कार. बसा. आज जरा कमी गरम होते नाही? अरे पाऊसच केवढा पडतोय, म्हणजे मुंबईमध्ये पडत नाहीये पण कोकणात पडलाय. अरे बापरे, म्हणजे आंब्याची वाट. हो ना. अहो, यंदा आंबे आहेतच कुठे, सगळा मोहर गळून पडलाय. तुम्ही सगळे काय घेणार? चहा, कॉफी, सरबत, थंड? गौतमरावांना कोल्ड्रिंक आणू? अहो काकू, कोल्ड्रिंक कशाला? अहो बाबा तुमच्या केटरिंगचं केवढं कौतुक करतात. तुमच्या केटरिंगचं कैरीचं पण फेमस आहे, राईट? मग मला पणच पाहिजे. हो हो, का नाही. बाय बाय पण. सॉरीला बाय म्हणतो आम्ही. अच्छा, पण घेऊन ये. गौतमराव, आज काय सुट्टी का मग? काका प्लीज मला राव म्हणू नका. ऑनलाईन एक मीटिंग होती, ती संपवूनच आम्ही सगळे आलोत. अरे वा वा वा, ऑनलाईन मीटिंग का? विनायका, पोरगं हाताशी आलं बाबा तुझ्या. हा? अरे आतापर्यंत मला एवढूसा वाटायचा, तुझ्या मुलींना पण एवढं असताना बघितलंय ना रे. पण हा असा योग जुळून येईल हे डोक्यात पण नव्हता माझ्या. काकेत कळसानी गावाला वळसा म्हणतात ते असं. हो ना. पण इतक्या वर्षांनी तू बदली करून आलास नाही तर ते बरं झालं बाबा. त्याचसाठी आम्ही सगळे इथे आलो. म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीचा मुहूर्त ठरलेला असतो.
खरंय. मी काय म्हणते, आता आपण वेळ न वाया घालवता मुलीला बघून घ्यायचं का? म्हणजे पुढच्या सगळ्या गोष्टी ठरवायला बरं. विना वहिनी, आमच्या घरात हे असंच हसत खेळत वातावरण असतं बरं का. आज चिरली ते फक्त कधीतरी पमा चिरते, बाकी कोणी नाही. काय हो बघितलं. भाऊजी, तुम्ही काही बोलूच नका, आम्हाला सगळं माहितीये. काय हो, बघ तर. या घरची लेक आमच्या घरी सून म्हणून आली तर आम्हाला आनंदच होईल. काय रे गौतम? बाय पण दे ना. हा दे दे. अगं, त्यांना दे ना आधी. मी घरचीच आहे, गौतमला दे. गौतम इथे का आलाय? हे सगळं त्यांनी बघायला नको होतं. त्याला सगळं सांगायला हवं होतं. काय वाटत असेल त्याला? माझ्यामुळे किती वाईट वाटत असेल. स्वामी, अशी वेळ नका येऊ देऊ आमच्यावर.